श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। लवकरच येत आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा तसेच नूतन वर्ष साजरा करण्याचा आणि नूतन वर्ष आरंभ म्हणजे मराठी नूतन वर्ष आरंभाचा हा दिवस 30 मार्च आपल्याला अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करावयाचा आहे। 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे, तर त्या दिवशी छोटे छोटे काही उपाय करून आणि काही गोष्टी करून आपल्या आयुष्यात आपण धन धान्य संपदा हे सगळं मिळवू शकतो। आरोग्य, आयुष्य, घरामध्ये गोडवा। तर ते काय आहेत उपाय, नेमकी काय करायचं या दिवशी हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। या दिवशी सकाळी अर्थातच लवकर उठावे आणि दिवाळीप्रमाणे अभ्यंग स्नान करावे। उठण्याने आंघोळ करावी। त्याचप्रमाणे आंघोळीच्या प्रत्येकाच्या पाण्यात थोडेसे कडुलिंब टाकावे। 3-3, 4-4 पाने टाकावीत। यामुळे आपल्याला स्किनचे आजार किंवा उन्हाळ्यामुळे होणारे आजार हे होत नाहीत। त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या कडुलिंब आठवणीने टाकावा। त्याचप्रमाणे कडुलिंबामध्ये एक थोडीशी कडुलिंबाची पाने घ्यायची, त्यामध्ये धने आणि गूळ टाकायचा। हे चांगलं मिक्सरमधून किंवा खलबत्त्यातून वाटून काढायचं। याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या, घरातल्या सगळ्यांनी खायच्या आणि आजूबाजूला वाटायच्या। यामुळे आपलं आरोग्य, आयुष्य वाढतं आणि घराचं गोकुळ बनतं असं देखील म्हटलं जातं। याचप्रमाणे या दिवशी गुढीला आपण साखरेच्या गाठी बांधत असतो। गुढीलाच नव्हे तर साखरेच्या गाठी या आपल्या घरातल्या देवी देवतांच्या मूर्ती, फोटो आणि देवघर याला सुद्धा घालाव्यात। याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। या गाठींचा रंग शक्यतो रंगीत आणावा, पांढरा आणला तरी हरकत नाही। गुढीला साडी उभारताना निळा आणि काळा रंग आवर्जून टाळावा। बाकी कोणतेही कलर तुम्ही वापरू शकता। त्याचप्रमाणे कडुलिंबाची जी आपण पाने, कडुलिंब आणि आंब्याची पाने जी आपण गुढीला बांधतो त्यातली 21 पाने घ्यावीत आणि 21 पानांसोबत काही नाणी, 1-1 रुपयाची 11, 5, 21 अशी नाणी एकत्र एका पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी बांधावी आणि ती तिजोरीमध्ये ठेवावी। बाकीची 2-2 पानं घेऊन प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये ठेवावी। तुम्हाला धनधान्य समृद्धीची वाढ झालेली दिसून येईल। हा एक खूप छान आणि प्राचीन उपाय आहे, जो तुम्ही केल्यास तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत धनाची कमी भासणार नाही। पुढच्या वर्षी यातील पाने विसर्जित करावीत आणि जी नाणी आहेत ती वापरावीत किंवा अर्थातच मंदिरामध्ये देऊन यावीत। आता गुढीला नेसवलेली जी साडी आहे ती तुम्ही स्वतः नेसू शकता किंवा एखाद्या गरजू स्त्रीला, सवाष्ण स्त्रीला तुम्हीही देऊ शकता। त्याचप्रमाणे गुढीवर जो तांब्या आपण पेला किंवा तांब्या ठेवलेला असतो याच्यामध्ये गुळच म्हणते गहू किंवा तांदूळ आणि हळकुंड घालून तुम्हाला हा तांब्या एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात दान करायचा आहे। यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, धान्य आणि कशाचीही कमी पडणार नाही। या दिवशी तुम्ही सोनं, गाडी, चांदी, हिरे, माणिक तुम्हाला जे हवे ते गृहप्रवेश किंवा कोणत्याही गोष्टीच्या नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन संकल्प, नवीन पारायणे, नवीन सेवा, नवीन कुठलाही जप करायला सुरुवात केली तर या दिवशीपासून केलेला अत्यंत उत्तम मानला जातो। गुढीपाडव्याची जी कडुलिंबाची पाने आहेत ती काही पाने धान्यामध्ये टाकावीत। यामुळे वर्षभर धनधान्याची कमी तर भासत नाही, शिवाय धान्याला कीड लागण्याचीही भीती उरत नाही। त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णेची या दिवशीपासून पूजा करण्याची महिनाभर पुढे पद्धत आहे। माता अन्नपूर्णेला एका तांदळाच्या डिशमध्ये म्हणजे वाटीमध्ये तुम्ही या दिवशी स्थापन करून त्याला चांगले गोडधोडाचे नैवेद्य दाखवावेत। या दिवशीपासून चैत्रांगणाची रांगोळी दारामध्ये काढण्याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे। चैत्रांगणाची रांगोळी या दिवशीपासून अवश्य काढावी, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साह जास्तीत जास्त वाढतो। त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशीपासून कोणताही संकल्प जसं पारायण
किंवा कुठलाही एखादा मी आजपासून हे काम सोडून देणार, मी गुढीपाडवा आहे आजपासून मी हे ठरवलेलं आहे आणि त्या कामाशी तुम्हाला कायम राहायचे आहे। या दिवशीचं नैवेद्य आता आमच्याकडे तरी काही ठिकाणी पोळी असते, पण आमच्याकडे तरी गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा नैवेद्य असतो आणि हा नैवेद्य दाखवूनच गुढीला नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण जेवायचे असते। गुढीला नैवेद्य दाखवताना श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात, पापड, भजी असा सर्व काही नैवेद्य दाखवून गुढीची आरती ओवाळून, गुढीला ओवाळून त्यानंतर घंटा वाजवून नैवेद्य दाखवून गुढीला प्रार्थना करावी की तू आनंदाची गुढी मी आज उभारलेली आहे, आनंदाचा ध्वज मी आज उभारलेला आहे, असाच आनंद माझ्या आयुष्यात कायम राहावा ही प्रार्थना करते असं म्हणून मनापासून नैवेद्य दाखवून 5 मिनिटे गुढीचं दर्शन घ्यावं। या दिवशी सूर्याला अर्घ्य घालावं, पाणी घालावं आणि सूर्याला देखील नैवेद्य दाखवावा। या दिवशी देवघरामध्ये आणि गुढीला आंबे दाखवावेत, नैवेद्य आंबे या दिवशी आणावेत आवर्जून। अक्षय तृतीयेला सुद्धा आणतात आणि गुढीपाडव्याला सुद्धा आणतात। गुढीला आणि देवघरामध्ये आंब्यांचा नैवेद्य दाखवून या दिवशीपासून आंबे तुम्ही खाऊ शकता आणि थोडेसे 5 तरी आंबे तुम्हाला दान करायचे आहेत। यातलं तुम्हाला जे काही जमेल ते करा। अजून नवनवीन आणि छान छान उपायांसाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। त्याचप्रमाणे ज्यांना कुणाला श्रीयंत्र, मेरुयंत्र, पारद शिवलिंग, 7 चक्र ट्री, गोमती ट्री, पायराइट स्टोन किंवा मॅग्नेट, मनी मॅग्नेट ब्रेसलेट, फिरोजा ब्रेसलेट, राशी ब्रेसलेट, 7.5 ब्रेसलेट किंवा ग्रीनजेट विद्यार्थ्यांसाठी ब्रेसलेट, मुलांसाठी खास गणेश रुद्राक्ष, वास्तुदोष निवारण यंत्र, पायराइट फ्रेम यापैकी काहीही स्वामी मूर्ती, कोणत्याही देवी देवतांची मूर्ती तुम्हाला हवी असेल, धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला हवे असेल तर 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा। नंबर पुन्हा एकदा सांगते, 77 77 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा। सकाळी स्वामी समर्थ प्रकट दिन कसा साजरा करावा याचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघावा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।